टाइम हो गया आहे ना. और दूसरा कौन है? याने म्हणते कुठचे आमदार तो शिक्षा कोण तो ते येतातच आहे स्टेशनवर यायचं.
एक फोटो घे फोटो घे साईडने जाऊ ग एक फोटो घ्या किती राजा नंबर आहे एक मारते चालणार नाही त्या आल्या त्या वसुधा आता झालं इथपर्यंत झालं बंद करा आमचा गेला आमचा खाली टाका गं तिच्या अच्छा तिच्याकडे आहे का एक फोटो घेऊया मला सतीशचा फोन आला मी लक्ष नाही
बनवा लीजिए 2 नहीं 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 अपन तुलसी के रूप चौथी शादी की बहुत बेहतर लाव ना रे ए लाव ना चला छान अरे या ना तुम्ही सगळ्या लेडीज एक चला या हे बोला तसेच आपल्या अधिकृत जोडजी सुरक्षण काका तत्वे यांनी पाटील पांडे यांनी कृपया मंचावर येण्याची कृपा करा.
सगळ्या पाहुणे मंडळींचं स्वागत करू त्यांना विनंती करतो. बाजू तसेच VR मुंडलेचे अध्यक्ष मकरंजी पांढरी पांडे यांचे स्वागत अरविंद चांदवडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. ते असा हो शुक्ला सामने से ले थोड़ा बड़ा सामने. तसेच संतुलित नागरिक मंडळाचे अध्यक्ष स्वानंदजी सोनी यांचे स्वागत नितीन भगत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. इकडे 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 बाई इकडे तसेच प्रभाग 16चे माजी नगरसेवक लखनजी हिरवार यांचे स्वागत अर्णव बोरीकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. हां घे दादा अरे चालतं श्रीराम इकडे बघ ए असा हो ना असा अबोली जरीचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम घेण्यात येत आहे. तिच्याबद्दल तिच्या जीवनाबद्दल थोडीशी माहिती प्राजक्ता येलेकर देतील अशी मी त्यांना विनंती करतो. प्राजक्ता येलेकर. धन्यवाद दादा. सगळ्यांनी कृपया शांत राहावे तरच माझा आवाज मागे येईल आहे. मंजिलें तो उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. अशी मनात जबर इच्छाशक्ती असलेली आपली सर्वांची लाडकी जिला आज राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाला आहे अशी आजची उत्सव मूर्ती अबोली जरी तिचे आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करते. जी स्वतः भूषण आहे तिला कोणत्या भूषणाने भूषविणार, परंतु तरीही तिचा जीवन प्रवास मी थोडक्यात सांगू इच्छिते आणि कृपया सर्वांना मी नम्र विनंती करते की तिचा जीवन प्रवास सगळ्यांनी शांतपणे ऐकून घ्यावा. नमउनी माथा शिवरायांच्या पावनचरणी नमउनी माथा शब्दांमधून स्पष्ट करते अबोलीच्या सोहळ्याची ही गाथा. मी अबोली या सुंदर जगात आली. मी अबोली या सुंदर जगात आली 7 मार्च 2003ला जरीत परिवाराला कन्यारत्न प्राप्त झाली. कोवळ्या उन्हात नाहात मी अबोली, कोवळ्या उन्हात नाहात होती मी अबोली. निळ्या निळ्या आभाळाखाली स्वच्छंद बागडत होती मी अबोली. कुणी जरा रागावले म्हणून सतत रुसत होती मी अबोली. अबोली नाव असूनही बोलती करून सौंदर्याची भुरळ पाडत होती मी अबोली. अगदी सर्वांप्रमाणे जीवन होता. शेवटी एक दिवस मला जाणवलं काय की माझ्या मित्रमैत्रिणी माझ्यापेक्षा अगदी वेगळ्या कशा, त्या माझ्यापेक्षा वेगळ्या कशा, त्यांच्या क्रिया या माझ्यापेक्षा वेगळ्या कशा. आणि मग मला कळलं की देवाने कुठेतरी काहीतरी मला कमी प्रदान केलं आहे. खेळण्या बागडण्याच्या वयात मला अनेक शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागले. मला कळलं की मला ब्लॅडर इश्यू आहे. 3 ते 4 महिन्यांमध्ये
नको नको ते ऑपरेशनला मला समोर जावं लागलं. हे सर्व करता करता मी शाळेत जाण्याच्या वयात पदार्पण केलं. परंतु मला स्कूलमध्ये ॲडमिशन घेताना सुद्धा खूप कष्ट सहन करावे लागले हो. सर्वांना मी इतरांप्रमाणे वेगळे वाटायला लागले. तुम्हाला सांगताना मन भरून येतंय की जिथे आज माझा हा सत्कार सोहळा होतो आहे तिथे सुद्धा मला ॲडमिशन घेताना भरपूर कष्ट सहन करावे लागले. मी इथे ॲडमिशन घेतले, मी इथे प्रवेश घेतला, पण दुसऱ्याच दिवशी अबोली बेटा तू घरी आराम करावा असं मला सांगत आलं. परंतु मी तिथे हार मानली नाही आणि याचे एक मुख्य कारण म्हणजे सांगू, माझी फॅमिली अगदी माझ्या पाठीमागे उभी राहते. त्यांनी मला प्रत्येक क्षणाला हरू दिलेलं नाही. मला तिलक विद्यालयामध्ये माझ्या आत्याने प्रवेश मिळवून दिला. मी पण तिथे माझ्या मित्रमैत्रिणींसोबत खूप खुश होते, नाचत होते, बागडत होते, हसत होते. सर्व कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन मी माझं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलंय. आणि ज्यावेळी मी 5th मध्ये पदार्पण केलं त्यावेळी अचानक खेळता माझा तोल गेला आणि माझा राईट लेग फ्रॅक्चर झाला. मी घरी बसले, परंतु हरले नाही. हे माझ्या स्वभावातच नव्हते. अहो, स्वभावात काय, माझ्या रक्तातच नव्हते. आणि माझी इच्छाशक्ती आणखी प्रबळ झाली. मी लवकर बरे होऊन पुन्हा शाळेत जाऊ लागले. पुन्हा नव्याने सिंगिंग, डान्सिंग आणि उत्कृष्ट वक्तृत्व असं करू लागले. आणि शेवटी तो दिवस आला जो आयुष्यात पहिल्यांदा मला नकार मिळाला. तू अॅन्युअल फंक्शनची तयारी सुरू असल्यामुळे काही दिवस शाळेत येऊ नकोस असं मला सोजवळ शब्दांनी सांगितलं. तू शाळेत येऊ नकोस, घरी आराम कर असं सांगितलं. असं बोल माझ्या कानावर येताच मला खूप वाईट वाटलं. मन भरून आले. हे देवा, इकडे मनात प्रबळ इच्छा दिली, बळ दिले आणि दुसरीकडे ते पूर्ण करण्यासाठी शारीरिक दुर्बलता दिली. 8व्या वर्गात असताना मी घरी बसून अभ्यास केला आणि असं करता मी 10वी पास झाले आणि तेही 65%. पुन्हा एकदा आई-वडिलांना खूप आनंद झाला, ते खूप खुश झाले. परंतु मला माहित होते यापेक्षा मी काहीतरी जास्त करू शकते, म्हणून मला थोडंसं काहीतरी मनात खटकत होतं. सोबतच मी गाण्याला सुरुवात केली. कुणाचा क्लास नाही, कुठलाही सराव नाही आणि सहजच गायला सुरुवात केली. म्हणतात ना, देवाने एक दार बंद केलं तर बाकीची दारं मात्र तो उघडतोच. आणि तसंच झालं. माझा आवाज लोकांना आवडायला लागला. मी गायला लागले. छोट्या प्रोग्राममध्ये मी गायन करू लागले. 2017ला माझा पहिला स्टेज परफॉर्मन्स वसंतराव देशपांडेमध्ये झाला आणि 2018ला मी सारेगामाच्या ऑडिशनमध्ये सिलेक्ट झाले. आणि मग काय, राऊंडमध्ये सिलेक्ट होऊन मी मुंबईसाठी 3ऱ्या राऊंडमध्ये सिलेक्ट झाले. हे सर्व माझ्या आई वडिलांच्या सहकार्याने आणि त्यांच्या आशीर्वादाने शक्य झाले. त्यांनी मला आणि माझ्या स्वप्नांना पदोपदी सहकार्य केले. अबोली, तू हे करू शकतेस, यू कॅन डू इट असं ठामपणे मला दाखवून दिले. आणि त्यांचा आशीर्वाद आणि प्रेरणेनेच मी 2019ला इंडियन आयडलच्या ऑडिशनमध्ये सुद्धा गेले. तिथे पण मला लोकांची नकारात्मकता, पाय मागे खेचण्याचा प्रयत्न, माझ्याकडे पाहण्याचा तो नकारात्मक दृष्टिकोन सतत मला त्रास देत होता. त्याकडे दुर्लक्ष करून मी 4000 ते 5000 लोकांमध्ये सिलेक्ट झाले. जराही कल्पना नसताना सुद्धा मी 4th राऊंडला सिलेक्ट झाले. तेथे मला गाण्याची संधी प्राप्त करून मी धन्य झाले. आणि हा माझ्यासाठी वंडरफुल एक्सपिरियन्स होता. आणि 17 ऑक्टोबर 2019 या रात्रभरात माझं जगच, माझी ओळखच आणि माझं नावच बदललं. माझ्या मनाची आणि प्रयत्नांची पराकाष्ठा बघून मला एक अमेरिकेकडून एक पहिलं गिफ्ट प्राप्त झालं. मला पहिला मोबाईल फोन मिळाला.
15 जुलै 2025ला सुचवण्यात आलं की मी नॅशनल अवॉर्डसाठी फॉर्म भरावा. शरीर साथ देत नव्हतं. तापाने फणफणल्या अशा अवस्थेत मी प्रवास केला. सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या आणि शेवटी तो दिवस आला. 13 ऑक्टोबर 2025 रिझल्ट क्लिअर झाला. मला वाटलंही नव्हतं कुठेतरी कोपऱ्यात माझं नाव असेल असं मला वाटलं आणि नसेलही. परंतु माझ्या आईने सांगितलं, बेटा जे होईल ते होईल, तू समोर जा. आणि बाबाने डोक्यावर हात ठेवला. मी कच्च डोळे बंद केले आणि त्याच क्षणी जसे डोळे उघडले सर्वप्रथम वरती माझं नाव होतं. मग विचार करा, मला हसू की रडू की नाचू काही सुचेना. चेअरवरून उठून उड्या माराव्या आणि सर्व धंतुलीला अभिमानाने सांगावं असं मला वाटलं. पण कुठे शरीर करता आलं नाही. माझ्या आई वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं. माझ्या बाबांनी संपूर्ण धंतोली जणू डोक्यावरच घेतली होती. सर्वांना त्यांनी मिठाई वाटली आणि आम्ही दिल्लीच्या तयारीला लागलो. शेवटी इतका प्रवास करून इतका स्ट्रगल करून शारीरिक मानसिक त्रास सहन करून मला 3 डिसेंबर 2025ला राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त झाला. तेथे माझ्या परिवाराचं, माझ्या धनकोलीचं, माझ्या नागपूरचं, माझ्या महाराष्ट्राचं नाव लौकिक झालं. माझ्या इच्छा पूर्ण झाल्या. पण मी इथेच थांबणार नाहीये. मला अजून खूप काही करायचंय. अभी तो सफर शुरू किया है दोस्तों, अभी तो सफर शुरू किया है, उड़ान अभी बाकी है. अभी तो सफर शुरू किया है, उड़ान अभी बाकी है. अभी तो नापी है बस मुट्ठी भर जमीन, अभी तो सारा आसमान बाकी है. तुझे कर्तृत्व समाजाला अतिशय शिकवण देऊन जातं. आणि मी जाता फक्त एक मला म्हणायचं आहे की अबोलीला बघून एक अतिशय प्रेरणा घेण्यासारखं आहे. ते कसं आपण बघतोय, आपली मुलं पण आहेत, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अतिशय डिप्रेशनमध्ये येतात. जरा एखादी गोष्ट नाही मिळाली की मला हे नाही मिळालं, मला याच्यामध्ये सक्सेस नाही मिळालं, मला जॉबमध्ये नाही मिळालं, मला पहिल्या एक्झाममध्ये नाही मिळालं, त्या डिप्रेशनमध्ये नको त्या गोष्टी करवून घेतात. आपल्यासोबत पण घडलेलं आहे ना. तर मला असं वाटतं की त्यांना हा अबोलीचा प्रवास तुम्ही दाखवावा, त्यांना सांगावं की बघा काही कमतरता असून सुद्धा ती माझ्यामध्ये नाही आहे असं करून समोर जात आहे. म्हणजे जिथे आपल्याला पायरी सुद्धा चढता येणार नाही तिथे आपण चंद्राला पकडण्याची अपेक्षा ती ठेवते आहे. आणि आपल्याकडे सगळं काही असून छोट्याशा गोष्टीला हार मानून जीवन संपवत आहे. त्या व्यक्तींना हा प्रवास तिचा दाखवावा, त्यांना समजावावं की जेणेकरून या घटना समाजामध्ये घडणार नाही. धन्यवाद. की धंतुली नागरिक मंडळाला स्वतःहून पहिले का नाही समजलं. म्हणून मी म्हणतो की तिचं कर्तृत्व खूप मोठं आहे. तिचा परिचय देत असताना धंतोलीचा अनेकदा उल्लेख झाला. हे तिचं स्वतःचं कर्तृत्व आहे. तिची याच्यामुळे धंतोलीचं नाव आज मोठं झालेलं. मी फक्त निमित्त मात्र इथे तुमच्या समोर आलेलो आहे 2 शब्द बोलताना. पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या इथे परंपरा आहे. कुठली परंपरा आहे की ज्यांनी त्या सत्कारापासून समोरच्यांनी प्रेरणा घ्यायची असते. आता या ताईंनी सांगितलं की लहान मुलांना छोट्या छोट्या गोष्टीवर डिप्रेशन येतं. पण मला असं वाटतं की पहिले माझ्यापासून काय माझ्याहून मोठ्यांपासून सगळ्यांनी तिच्याकडनं काय इच्छाशक्ती असेल, काय ऊर्जा असेल तिच्यात ज्या आहेत, मात्र तरी आपण रडत असतो. मी जेव्हापासून तिला या रॅम्पवर मी इथे येताना पाहतोय तिच्या चेहऱ्यावर प्रसन्न हास्य मला दिसतं. ही खरंच देवाची पण किमया आहे. आणि तिच्यातलं स्वतःची ऊर्जा तिच्या आईवडिलांनी तिला सातत्याने जे तिच्या मागे उभे राहून तिच्यात विश्वास दिलेला आहे ते त्याचंच सगळं तिच्या सहकार्याला राहील एवढंच आश्वासन. धन्यवाद सावंतजी. आता आपल्या प्रभागाचे माजी नगरसेवक परिसर नागरिक मंडळातर्फे आमच्या नागपूरची भूषण
अबोली विजय जरीर हिला महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिव्यांगजन श्रेष्ठ श्रेणीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानिमित्त आयोजित या ज्या धंतोली परिसरात ती जन्मली या धंतोली परिसरातल्या सगळ्या नागरिकांतर्फे आज तिचा यथोचित सत्कार तिचं कौतुक या ठिकाणी आपण सगळे करतोय. या कार्यक्रमाला उपस्थित सुश्री अबोली तिचे आई वडील या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र आणि मुंडले हायस्कूलचे अध्यक्ष मकरंद पांढरी पांडे जे आता तुमच्याशी सगळ्यांशी बोलले, असे दंतोली परिसर नागरिक मंडळाचे अध्यक्ष स्वानंद सोनी, माझे सहयोगी नगरसेवक लखन, या ठिकाणी या कार्यक्रमासाठी ज्यांनी पुढाकार घेतला हे दोघेही आमचे मित्र मुन्ना बोरीकर, राजा कातुरे, या ठिकाणी उपस्थित सर्व मातृशक्ती. आज खऱ्या अर्थाने आपल्या नागपूरकरांकरता धंतोलीकरांकरता अतिशय आनंदाचा दिवस आहे की एक इतकं मोठं कर्तृत्व करला नाही तर महाराष्ट्रांना भारतीयांना अभियान वाटावा अशा प्रकारचं दैदिप्यमान यश अबोलीनी हे या ठिकाणी मिळवलं आहे. आणि ते यश मिळवून आताच ज्या वेळेला अबोलीचा या ठिकाणी विस्तृत परिचय झाला त्यावेळेला या ठिकाणी म्हणजे अबोलीच्या जन्मापासून तर अबोलीच्या आतापर्यंतच्या कर्तृत्वात कशा प्रकारचं हे सगळं 23 वर्षाच्या तिच्या आयुष्यामध्ये हे सगळं दैदिप्यमान यश कसं प्राप्त झालं याचं विवेचन आम्ही ऐकलं. ही गोष्ट खरी आहे. आपण मनुष्य रूपात जेव्हा जन्म घेतो आपण सगळे भाग्यवान आहे की आपल्याला मनुष्याचा जन्म मिळाला. हा मनुष्याचा जन्म मिळाल्यानंतर आपण ज्या वेळेला बालपणापासून तरुणपणापर्यंत आपलं जीवन जगतो, हे जीवन जगत असताना आपण जगत असताना अनेक अपेक्षा ठेवतो, आकांक्षा ठेवतो आणि आपल्याला सगळं असं वाटतं की मला सगळं मिळालं पाहिजे. परंतु हे सगळं मिळवत असताना थोडं मागे बघून पाहिलं तर आपल्याला असं वाटेल आपण आयुष्यात किती छोटे आहोत. आपला विचार, आपलं कर्तृत्व याच्या पलीकडे ही नेहमी करता आपण घेतली तर आपल्यामध्ये निश्चितपणे काही ना काही गुणात्मक परिवर्तन येईल. अबोलीचा संपूर्ण 23 वर्षाचा प्रवास आपण ऐकला की खऱ्या अर्थाने आज तिच्या चेहऱ्यावर तेज दिसतंय. आज ती सगळ्यांकडे पहा, तिचा प्रफुल्ल चेहरा आज दिसतोय, पण त्या चेहऱ्याच्या मागे 23 वर्ष. आणि या सगळ्या परिस्थितीत शेवटी आपण सगळेजण असं म्हणतो की आम्हाला जो जन्म मिळाला, आमच्या आई वडिलांनी आम्हाला जन्म घातला आणि आई विजयराव वहिनी ज्यांनी अशा रत्नाला जन्म दिला इतकं मोठं कर्तृत्व आम्हाला दाखवलं आहे की त्या कर्तृत्वासमोर आम्ही पूजे आहोत. सगळे आम्ही कुठल्याही पदावर असो, कितीही शिकलो असो, परंतु हे सगळं करत असताना तिच्याकडे पाहिलं आणि तिचं कर्तृत्व पाहिलं तर आम्हाला आम्ही अतिशय तिच्यापेक्षा महान वाटतो. अशा प्रकारचं दैदिप्यमान यश ज्या मुलींनी मिळालं त्या मुलीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. या ठिकाणी नागपूरच्या उपराजधानीमध्ये हे शहर आज खऱ्या अर्थाने तुम्हाला आम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रातल्या उपराजधानीचं शहर आज हे केंद्रामध्ये या ठिकाणी कर्तृत्व घालवत आहेत. नितीन गडकरींसारखा एक केंद्रीय मंत्री ज्यांनी 10 वर्षात नागपूरचा चेहरा बोला बदलला आणि आपल्या सगळ्यांना अतिशय जवळ असणारा कुंभवला आपल्या परिवारातला सदस्य माननीय देवेंद्र फडणवीस आज या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. महाराष्ट्र नाही देशाचं संपूर्ण लक्ष या सतत नागपूरकडे राहतं आणि नागपूरमध्ये काय सुरू आहे, नागपूरमध्ये कोण लोक आहे, नागपूरचं काय घरात केला जातो आणि हा विचार केला जात असताना खऱ्या अर्थाने आज या राष्ट्रपतींनी ज्यावेळेला त्या सर्वांसमोर तिचा सत्कार केला त्यावेळेस खऱ्या अर्थाने आमच्या छातीचा अभिमान पुढीला त्यावेळेला टिळक विद्यालयात शिकत असताना 10वी करताना 12वी करताना तिला असं वाटलं की परमेश्वराने मला असं का केलं. परमेश्वराला हे माहित होतं की इतर सामान्य सारखा तिला जरी त्या ठिकाणी मी हे दिलं नाही तरी त्या ठिकाणी तिला दिलेल्या जन्मामुळे
आणि तिच्या कर्तृत्वामुळे ती भारतामध्ये एवढं काही श्रेणीमध्ये असो किंवा आपण सर्वांनी पाहिलं की त्या ठिकाणी गाण्याने म्हणजे तिने त्या ठिकाणी गाणं शिकली नाही तर दोन्ही ठिकाणी म्हणजे इंडियन आयडल असो सारेगमा असो त्या ठिकाणी गेली आणि इतक्या सगळ्या स्पर्धकांमध्ये स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलं आणि अशा प्रकारे वयाच्या 23व्या वर्षी आज तिने देशामध्ये आपलं नाव कमवलं. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने तिला खूप खूप शुभेच्छा देतो, कौतुक करतो की ज्या पद्धतीने तुम्ही तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि जी प्रेरणा तिला दिली त्या प्रेरणामुळे तिने आज भारतामध्ये आपलं नाव रोशन केलं. धंतोली परिसरातर्फे आणि नागपूरच्या सगळ्या नागरिकांतर्फे तुझं फार फार अभिनंदन. धन्यवाद. मी अबोलीला विनंती करतो का ती स्वतःबद्दल माहिती दिली. सर्वांचा खूप 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 थँक्यू की तुम्ही जास्तीत जास्त अख्खी धंतोली माझ्या समारंभासाठी आले आणि तुम्ही इतका सुंदर बोरीकर काकांनी आणि लखन काकांनी इतका सुंदर प्रोग्राम तुम्ही अरेंज केला त्यासाठी सगळ्यात आधी खूप 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 आभार. तर मला 3 डिसेंबरला राष्ट्रपती पुरस्कार भेटला सगळ्यात हायएस्ट कॅटेगरीमध्ये ॲज अ बेस्टेस्ट रोल मॉडेल. तर रोल मॉडेल यासाठी की सिंगिंगवरती सिंगर आहे, मोटिवेशनल स्पीकर आहे, हॅपीनेस ॲम्बॅसेडर आहे, नॅशनल अँड इंटरनॅशनल आर्टिस्ट आणि भरपूर काही. तुम्ही जे म्हणाल ते सगळं मी करू शकते. फक्त मला कुकिंग नाही करू दे माझ्या घरचे लोक, कारण त्यांना भीती वाटते की मी माझ्या हाताला लागेल किंवा काही, म्हणून कुकिंग नाही करू देत. बाकी तुम्ही जे बोलाल मी ते सगळं करू शकते. आणि मला खूप चांगलं वाटतं की माझी फॅमिली, माझे आई बाबा, माझे काका, वैशाली मम्मी म्हणजे माझी काकू, माझी आत्या आणि माझे सगळे फॅमिली मेंबर, आम्ही जॉईंट फॅमिली आहोत. मला खूप चांगलं प्रेम करतात, सपोर्ट करतात. त्यामुळे मी आज इथे आहे आणि पूर्ण धंतोली, पूर्ण नागपूर आज मला ओळखते आणि मला चांगलं वाटतंय की आता नागपूर माझ्या नावाने सुद्धा ओळखल्या जाणार आहे. आणि मला खूप चांगलं वाटतंय. मी इतकंच बोलू शकेल आणि एक छोटंसं गाणं गाईल तुम्हा सगळ्यांसाठी. जीने के लिए सोचा ही नहीं, दर्द संभालने होंगे, मुस्कुराए तो मुस्कुराने की कर्ज उतारने होंगे, मुस्कुराऊं कभी तो लगता है जैसे होठों पे कर्ज रखा है, तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूँ मैं, ओ हैरान हूँ मैं, तेरे मासूम सवालों से परेशान हूँ मैं, ओ परेशान हूँ मैं. थँक्यू. मी सगळ्यांना विनंती करतो का सगळे उभे उभे तिच्यासाठी काय बरोबर. आणि आता आपण तिचा सत्कार करूया. सर्वप्रथम देवी अहिल्या मंदिर तर्फे डॉक्टर वसुधा खटी हे अबोलीचा सत्कार करतील अशी विनंती. आणि मी आता धंतोलीतल्या नागरिकांना विनंती करतो काही धंतोलीचे नागरिक स्टेजवर यावे तिचा सत्कार करण्याकरिता. अरविंद चारोळेजी, नंदा लोंढासे आणि रेणुका सगळे मिळून आपण तिला पुरस्कार देऊया. ताई
फोटो घेऊ शकता थोडे थोडे करून तिच्यासोबत. एक फोटो काढ. ठीक आहे, रेडी का? हॅलो. आजच्या या कार्यक्रमात उपस्थित आपले पाहुणे, आपल्या प्रभागाचे नगरसेवक आणि नगरसेवक संजयजी बंगाले, तसेच धंतोली नागरिक मंडळाचे अध्यक्ष स्वानंदजी सोनी, बिहार मुंबई शाळेचे अध्यक्ष मकरंजी पाटील, अनिरुद्ध देवरस सर, तसेच आपल्या प्रभाग सोळाचे माजी नगरसेवक लखनजी विभाग इकडे बघा सगळं.
नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. सगळे चहा नाश्ता बनवून तेच बनतं. समोर मागं काय समोर मागं कसं करायचं लेफ्ट राईट का आलं तसेच आपण वसंताजी गांगुळे यांनी व्हिडिओ शूटिंग केल्याबद्दल त्यांचेही आभारी आहोत.
ये राजा. आना भले आना सब जन चल सीधा इधर आ जा. जरा थोडंसं असावं ते नाही येईल कोण वसंता 2 मिनिटं. Thank you.